नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर इथं मी बीटरूट कांजी बनवते आणि त्यासाठी मी हे एक बीट घेतलं आहे। तर हे बीट मी जवळजवळ 1 ते 1.5 तास पाण्यात भिजत ठेवलं होतं। त्यानंतर मग मी ते स्वच्छ धुवून घेतलं, कारण की आपल्याला त्याचं जे काही वरचं साल आहे तर ते काढायचं नाही आहे। आपल्याला दोन्ही साईडचा भाग कट करून घ्यायचा आणि त्याचे जे काही तुकडे आहेत ते छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, मीडियम आकाराचे। तर आता ही कांजी बनवण्यासाठी 3 दिवस लागतात, म्हणजेच 36 तास लागतात। तर त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे भिजवायचं नाही आहे, कारण काय होतं की खूप जास्त आंबट होती, जास्त फर्मेंट होईल। त्यामुळेच आपल्याला फक्त 36 तास भिजवायची आहे, जसं की मग ते चवीलाही छान लागेल आणि सेम लिंबू सरबतसारखं आंबटसर लागतं जरासं, पण खूप फायदेशीर आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर त्यासाठी आता इथं मी काचेची बरणी घेतली आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही पूर्णपणे जे काही पूर्ण तुकडे टाकून घ्यायचे आहेत बीटचे तुकडे टाकून झाले की आपल्याला त्याच्यात जी काही आपली मोहरीची डाळ असते, किंवा जर नसेल तर मग 1 चमचा मोहरी आणि जे काही दालचिनी आहे तर ती थोडीशी घ्यायची। आपल्याला सगळं थोडं थोडं टाकायचं चवीपुरतं। जर तुम्हाला जर हे जास्त चव आवडत नसेल तर एकदम थोड्या प्रमाणात वापरा। तर इथे मी 1 चमचा मोहरी घातली आहे आणि थोडंसं काळं मीठ घालायचं किंवा खडे मीठ घालायचं, पण थोडंसं घालायचं चवीपुरतं। आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला 2 चमचे घालायचे या बरणीमध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 36 तासांसाठी आपल्याला हे रूम टेम्परेचरला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर झाकण पॅक लावायचं नाही, झाकण त्याच्यावर फक्त उलटं अद्दर ठेवायचं आहे, असं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। तर हे सकाळच्या कोवळ्या उन्हात मी थोडा वेळ ठेवलं होतं, त्यानंतर मी रूम टेम्परेचरलाच ठेवलं आणि 36 तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं फर्मेंट झालं आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, त्याचा चोथा आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण बीटमधला पूर्णपणे अर्क ह्या ज्यूसमध्ये या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता आपल्याला हे गाळून प्यायचं आहे। खूप छान आणि खूप हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय।